ठरू शकतो, लक्षात घ्या. कारण की आज आपण समर्थ सक्सेस लाईफमध्ये काम करत आहोत, पण मित्रांनो तुम्हाला काही जगाचीही इन्फॉर्मेशन माहीत असणं खूप खूप गरजेचं असतं मित्रांनो. मग टर्निंग पॉईंट कशा संदर्भामध्ये ठरणार आहे, तर एक चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणा, आणि दुसरी गोष्ट लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडण्यासाठी, लक्षात घ्या, किंवा लोकांना हेल्दी करण्यासाठी आजचा विषय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पहा, आपण घरामध्ये जे आपल्या महिला असतात, कोणाची मुलगी असेल, बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, आजी असेल, पण मित्रांनो आज ह्या ज्या मुलींच्या ज्या समस्या आहेत ह्या खूप वाढत चालल्यात, किंवा महिलांच्या ज्या समस्या आहे ह्या खूप वाढत चालल्यात. बरं, त्यासाठी कुणीही बोलत नाही आहे किंवा काम स्पेशली करत नाही आहे, लक्षात घ्या. मग मला सांगा की इथं जो व्यक्ती उपलब्ध आहे, आज आपण 64 जण इथं उपलब्ध आहोत आताच्या ह्या पद्धतीनं, तर 64 जणांना विनंती आहे की तुम्ही मेसेज करा की नक्की मित्रांनो या स्क्रीनवर दिसणारं छायाचित्र कशाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे पहा, कारण की जो रिप्लाय देईल तोच मार्केटची त्याला काळजी असेल, किंवा बिझनेसची काळजी असेल, समर्थ सक्सेस लाईफची काळजी असेल, किंवा प्रोडक्टची असेल, किंवा स्वतःच्या परिवाराची सुद्धा असेल. हे जे छायाचित्र आहे मित्रांनो ते कशाचं आहे, कृपया कोणी मॅसेज करू शकतं का. पहा, मी मॅसेज वाचणार आहे प्रत्येकाचे. ओके, वेलकम झालेलं आहे, कुणीसुद्धा करू नका, फक्त मेसेज करा की हे नक्कीच कशाचं आहे. ओके, वर्षा मॅडमने टाकलेलं आहे लेडीज प्रॉब्लेम. ओके, विवो 24 आणि 27ने टाकलं आहे लहान वयात पिरियड येणे. सॅनिटरी पॅड मोहम्मद सय्यद सरांनी टाकलेलं आहे. प्रज्ञा मेहत्रे मॅडमने टाकलेलं आहे सॅनिटरी पॅड. ओके, हे 4च लोकांना प्रॉब्लेम दिसतात का. ओके, मनसूर तांबोळी सरांनी मेसेज केला आहे PCOD PCOS. ओके, लहान वयात पिरियड येणे. ओके, पहा, 5च लोकांना या समस्या आहेत का, किंवा दिसतात का, किंवा त्यांना व्यक्त होता येत नाही का. तर व्यक्त व्हा मित्रांनो, कारण खूप महत्त्वाचं आहे. मासिक पाळी प्रॉब्लेम व मुली घाबरून बोलत नाहीत. ओके, सुजित सरांनी मेसेज टाकला आहे. ओके, जगन्नाथ पवार सरांनी मेसेज टाकला आहे सॅनिटरी नॅपकिन. दादासाहेब कोंडावळे सरांनी टाकला आहे PCOD PCOSचा प्रॉब्लेम. संजीव कुमार चिंचकर सरांनी टाकला आहे. चिंचकर सर वेलकम. लहान वयात MCचा प्रॉब्लेम. ओके, बरोबर सर. शिवाजी शिंदे सरांनी टाकली ती मुलगी, हां, ओके, घेऊन उभे आहे. ओके, विठ्ठल लोखंडे सरांनी टाकलं आहे मासिक पाळी. ओके ओके, चला तर पहा मित्रांनो की तुम्हाला हा फक्त एवढा प्रॉब्लेम दिसलाय असं. ओके, मंगेश तराळी सरांनी टाकलंय पहा मासिक पाळी लहान वयामध्ये. ओके ओके, शबीर सय्यद सरांनी टाकलंय. ओके, परत विशाल आगरकर सरांनी टाकलंय लहान वयात सॅनिटरी पॅडची आवश्यकता का पडत आहे. गांभीर्य, यस सर, हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता. यस, लहान वयात सॅनिटरी पॅडची आवश्यकता का पडत आहे. ओके, धन्यवाद ऑल. आता नाही मेसेज केला तरी चालेल. ओके मित्रांनो, पहा, स्क्रीनवर टच करू नका, होत असेल तर कृपया स्क्रीनपासून लांब राहा. ओके, अनमॅच्युअर एज अँड नॉट प्रॉपरली रिस्पॉन्ड बॉडी. यस, वर्षा मॅडम बरोबर. तर मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम लक्षात घ्या, हा मी तुम्हाला हा प्रॉब्लेम बिलकुल सांगणार नाही. कारण की मित्रांनो, हा प्रॉब्लेम का येतोय याचं कारण डॉक्टर सुजित भरत पाटील, बालरोग तज्ज्ञ, पुणे, यांनी काय केलेलं आहे, मांडलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रॉब्लेम त्यांनी एक लेख लिहिला होता. तो लेख कदाचित तुमच्यापर्यंत आला नसला तर, आला असेल तर ठीक आहे, नाही आला तरी ठीक आहे. मी सांगतो, 8व्या वर्षी पॅड सांभाळणारी तुमची मुलगी ही प्रगतीचं लक्षण आहे की अधोगतीचं, या हेडलाईनखाली त्यांनं लेख लिहिला होता मित्रांनो, जो ऑलरेडी मी गेले 2-3 वर्षापासून सांगत आहे पहा लोकांना की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप अधोगतीच्या आहेत मित्रांनो, समाजाच्या अधोगतीच्या आहेत. कदाचित तुमच्या घरामध्ये, तुमच्या पाहुण्यामध्ये, मित्रपरिवारामध्ये हे लक्षण कुणाला ना कुणाला दिसू शकतं मित्रांनो. पहा की 8 वर्षाच्या मुलीला सुद्धा पाळीचं लक्षण दाखवलेलं आहे. मग मित्रांनो, याचं कारण काय असेल हे आपण काय करणार आहोत, येणाऱ्या काही वेळामध्ये बघणार आहोत. ओके ओके, खाण्यापिण्यामध्ये बदल होणे. ओके, लहान वयात पिरियड. ओके,
मासिक पाळी काही मुलांना टाईम टू टाईम मासिक पाळी येताना पण. ओके ठीक आहे चला. तर ओके चला, तर मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल मित्रांनो की हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम का येतो याचीच तर आज आपण मीटिंग घेतलेली आहे, लक्षात घ्या. कारण की मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी पण आहे आणि एक समाजाचं भयानक येणाऱ्या 10, 20, 30 वर्षातलं भयानक वास्तव दृश्यसुद्धा आहे. मित्रांनो, समर्थ सक्सेस लाईफमध्येच का काम करायचं हे तर तुम्हाला पुढं कळणारच आहे. पण लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम सॉल्व करा, नक्कीच तुमची प्रगती व्हायला पण चालू होणार आहे. आपल्या समर्थच्या माध्यमातून 10 वर्षामध्ये तुम्ही लक्षात घ्या की जवळपास 10 वर्षामध्ये लाखो लोकांना मित्रांनो आजारापासून आपण दूर केलेला आहे व हजारो लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. मग ह्याला एक संधी पण समजू आणि एक जबाबदारी पण समजू, लक्षात घ्या. म्हणजे इथं जर आता सध्याला आपण 84 लोक आहेत, तर 84 लोकांची जबाबदारी आहे की येणारी मीटिंग ही व्यवस्थित अटेंड करून, पहा मी काय म्हणतोय, येणारी मीटिंग व्यवस्थित अटेंड करून, लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घेऊन काम करणं. ओके, कारण ही जबाबदारी, समाजाची जबाबदारी आज मी तुमच्यावर देतोय, समाजासाठी जगण्याची जबाबदारी आज मी तुम्हाला देतोय. त्याचं एक भयानक वास्तव मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण की मित्रांनो, समाजामध्ये अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांना पाळीच्या ह्या समस्या यायला चालू झालेल्या आहेत. मुलींमध्ये स्पेशली पहा, आपण सांगतो की घरातली लक्ष्मी, मुलगी जन्माला येणं म्हणजे लक्ष्मी जन्माला येणं आहे मित्रांनो. आणि हे लक्ष्मी जन्माला आल्यानंतर पहा, बरीचशी लोक काय करतात, आनंदोत्सव साजरा करतात. पण त्या साजरा करण्याच्या भरामध्ये पहा, आपण वेळेवर अन्न, जेवण, ज्या काय घातक गोष्टी आहेत, केमिकलच्या गोष्टी असतील किंवा व्हिडिओ दाखवणं असेल मित्रांनो, टी व्हीनं, ह्या मोबाईलनं आपल्या समाजाचं कितीतरी नुकसान केलेलं आहे. मग हे पाळे येण्याचा प्रॉब्लेम जो आहे हा मी तुम्हाला सांगतो आहे की जेवण वेळेवर का असलं पाहिजे, जेवण चावून का असलं पाहिजे, जेवण केमिकल मुक्त का असलं पाहिजे, व तुम्ही जे दृश्य बघताय ते दृश्य वाईट दृश्य नसली का पाहिजेत, तर त्याचीही आजची ट्रेनिंग होणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष मोहिते पाटील, नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर, बारामती. आज तुमचं ह्या PCOD व PCOS म्हणजे काय या विषयाच्या ट्रेनिंगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, इथं लेडीज जरी हजर असतील किंवा पुरुष जरी हजर असतील तरी त्यांच्यासाठी मित्रांनो ही ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. कारण लेडीज उपलब्ध असतील तर लेडीजांनी जाणून घ्यायचं आहे की नक्की येणारे प्रॉब्लेम का असतात, आणि पुरुषांनी पण जाणून घ्यायचं आहे नक्की मुलींमध्ये हे का प्रॉब्लेम येतात किंवा महिलांमध्ये का प्रॉब्लेम येतात व त्यावर आपण कसं काम करू शकतो. हा विषय आहे. हा खरं तर पूर्णपणे लेडीजचा जरी विषय असेल तरी पण त्याच्यामध्ये आज तुम्हाला मला काम करावं लागेल. मग त्यामध्ये नक्की लेडी केअर असेल, अमृत ज्यूस असेल किंवा 7 वंडर असेल, हे नक्की कसं कामी येतं आहे हे पण काय करणार आहोत आपण काही वेळामध्ये बघणार आहोत. पण लक्षात घ्या, आधी आपण जाणून घेणार आहोत की हे प्रॉब्लेम येतातच का. पहा, आज मी बघतोय मार्केटमध्ये की कितीतरी महिला, म्हणजे अगदी 6 वर्षाच्या मुलीला पाळीची लक्षणं हे सातारच्या पेपरमध्ये आहे. सप्टेंबर 2024चा पुढारी पेपरामध्ये मित्रांनो न्यूज आहे, 6 वर्षाच्या मुलीला सुद्धा पाळीची लक्षणं आलेत. आज संगमेश्वरमध्ये एका लेडीजनं मला सांगितलं की आशा वर्कर होते, त्यांना सांगितलं की सर संगमेश्वरमध्ये सुद्धा 7 वर्षाच्या मुलीला सुद्धा पाळे आलेले. लक्षात घ्या, म्हणजे काय, आज पाळीचं जे वय आहे हे का कमी झालं, लक्षात घ्या. मग त्यावर आपल्याला कसं काम करता येईल व ते कशामुळं झालं हे आपण काय करणार आहोत, येणाऱ्या पाऊण तासामध्ये बघणार आहोत. तर कृपया स्क्रीनला टच न करता व्यवस्थित लक्ष देऊन ही ट्रेनिंग ऐकायची आहे. ओके, तर हे जर भयानक वास्तव आहे मित्रांनो, तर 2 गोष्टीचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ह्या समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, या समाजातील अशा लोकांना बरं करायचं आहे. आज त्याच्यामुळं होतं काय, पाळीची जर लक्षणं जाणवायला लागली तर मित्रांनो मुलींचं अभ्यासाकडे लक्ष राहत नाही आहे किंवा मन चिडचिड होत जातं किंवा त्यांना समजून घेणारं कोणी नसतं. तर हे समजून घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही काम करा, कारण की याचे बरेचसे घातक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढं काय करणार आहोत, पाहणार आहोत, लक्षात घ्या. तर जो हा PCOD आणि PCOSचा प्रॉब्लेम आहे याच्यामुळं मित्रांनो महिलांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम चालू होतात. केस गळती असेल, स्किनची समस्या असेल, हाडाची समस्या असेल, पचनाची समस्या असेल, श्वसनाची समस्या असेल, परत मुलं न होण्याची समस्या असेल किंवा मासिक पाळीचे सगळेच प्रॉब्लेम असतील
तर हे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम मित्रांनो हे चालू होतात. मग PCOD PCOS जे आहे मित्रांनो हे कशामुळं होतं व कसं बरं करायचं याचं ट्रेनिंग आहे आणि त्याच्यावर आपलं समर्थ सक्सेस लाईफचा अमृत ज्यूस 7 वंडर व लेडी केअर नक्की कामी येईल का किंवा आलेलं आहे का, तर याचं मित्रांनो काय करणार आहात बघणार आहोत. ओके, कृपया टच करू नका स्क्रीनला. ओके, हां, तर चला मी तुम्हाला नीट व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. PCOD म्हणजे काय, तर PCOD म्हणजे मित्रांनो गर्भाशयामध्ये जे अंडे असतात तर ती नीट काम करत नाहीत किंवा नीट तयार होत नाहीत, वेळेवर फुटत नाहीत, हार्मोन बॅलन्समध्ये असंतुलन होत असतं मित्रांनो. त्याच्यानंतर जीवनशैली सुधारल्यानंतर हा PCOD ठीक होऊ शकतो. PCOS म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हार्मोन आणि मेटाबॉलिक आजार असतो, ज्याच्यामध्ये वजन वाढणं असेल, हाडाचे प्रॉब्लेम येणं असेल, पचनाचे प्रॉब्लेम येणं असेल, केसाचे प्रॉब्लेम. त्याच्यानंतर अंडाशयामध्ये लहान मित्रांनो क्रिस्टल तयार होतात, तर ते क्रिस्टल घातक असतात आणि त्याच्यामुळं कंबरदुखीचा त्रास, पोटाचा त्रास हा होत असतो. त्याच्यानंतर महिलांमध्ये आजकाल जे डायबिटीसचे प्रॉब्लेम आहेत, हृदयविकाराचे प्रॉब्लेम आहेत, हाडाचे प्रॉब्लेम आहेत किंवा अचानक वजन वाढ होतं, पाळी बंद होते, त्याला PCOS म्हणतात. त्याच्यानंतर दीर्घकाळ चालणाऱ्या ज्या काही क्रोनिक कंडिशनच्या ज्या समस्या आहेत महिलांमधल्या, तर त्याला PCOS म्हटलं जातं. हे तुम्ही समजून घ्या. ही काही लक्षणं काही लोकांमध्ये दिसतात, तर मग ते नक्की आपण एक एक डिटेलमध्ये घेणार आहोत, तर ती डिटेल घ्यायला चालू करू. मित्रांनो PCOS हे PCODपेक्षा गंभीर स्वरूपाचं आहे, कारण की यामध्ये पिशवी थोडक्यात पूर्णपणे डिसऑर्डर होती आणि पिशवीचा डिसऑर्डर झाल्यामुळं मुलं होत नाहीत किंवा पाळी येत नाही किंवा गुडघेदुखी, संधिवात, त्याच्यानंतर ग्लॅड बॅडरमध्ये खडं येणं म्हणजे काय, पिशवीमध्ये खडं येणं लक्षात घ्या, हे घडत असतं. लिव्हरचा प्रॉब्लेम यायला चालू होतो. मग याची जी कारणं आहेत ही आपण बघणार आहोत. तर हार्मोन बॅलन्स, ज्याच्यामध्ये एस्ट्रोजन असेल, प्रोगेस्टेरोन असेल किंवा अँड्रोजन असेल, हे जे घटक असतात हे कमी जास्त बनत असतात. त्याच्यानंतर इन्सुलिन कमी जास्त बनतं. पहा, मी व्हिडिओ असे बघतोय आजकालचं त्याचं फॅड आलं आहे मित्रांनो इंस्टाग्रामवर. तुम्ही बघा, इन्सुलिन इंजेक्शन घेणारी लहान मुलं आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ते जर दाखवलं तर तुम्ही म्हणाल की सर एवढं पण होऊ शकतं का, कारण लहान मुलांना सुद्धा इन्सुलिन स्वतःच्या हाताने पोटामध्ये, पायामध्ये घ्यावं लागतंय. तो एक त्रास वाढत चालला आहे, कारण की त्याचंही लक्षण मित्रांनो PCOD PCOS संदर्भातलं आहे. त्याच्यानंतर जास्त वजन होणं, लठ्ठपणा होणं ते पण आहे. ताणतणाव, स्ट्रेस मित्रांनो, कॉर्टिसॉल लेवल वाढल्यामुळे सुद्धा PCOD PCOS होत असतो. अनियमित जीवनशैली, पहा महिलांमध्ये मी जास्त करून बघितलं आहे, अगदी 99% महिला ह्या वेळेवर जेवण करत नाहीत किंवा जे काही शरीराचे नियम आहे हे पाळत नाही, कारण त्यांना कोणी सांगितलेलं नसतं. आजकाल तर मुलींना सासू नकोच आहे, सासूचा सासूरवास होत असल्यामुळं, कारण की त्यांना मग या गोष्टी सांगणारं कोण नाही, लक्षात घ्या. किंवा जरी सांगणारं असलं तर त्या गोष्टी फॉलो करत नाही. त्याच्यानंतर जंक फूड व साखर जे असतं, जसं की पहा आईस्क्रीम महिलांच्या खूप आवडतं असतं. त्याच्यानंतर जंक फूड जसं की पाणीपुरी झालं, भजी झालं, चायनीज झालं, ह्या गोष्टी खूप आवडीच्या आहेत. त्याच्यानंतर व्यायामाचा अभाव, घरातून बाहेरच निघता येत नाही, ओके, किंवा बाहेर पडत नाहीत, पडलं तर फक्त फिरण्यापुरतं, त्याच्यामुळं ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यानंतर आनुवंशिक, काही महिलांमध्ये जेनेटिक होतं, कारण रक्ताचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं, ओके. त्याच्यानंतर सामान्य लक्षणे जी आहेत ती लक्षणं खूप महत्त्वाची आहेत, की जसं की पाळीसंबंधित तक्रारी येत असतात किंवा पाळी उशिरा येत असते किंवा लवकर येत असते किंवा पाळी अचानक बंद होत असते किंवा कधीकधी खूप जास्त रक्तप्रवाह येत असतो किंवा अचानक कमी रक्तप्रवाह येतो आणि पाळी तिथं स्टॉप होते. म्हणजे जी 4 दिवस चालायला पाहिजे ती अचानक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण स्टॉप होती किंवा काय लोकांची, काय महिलांची 6-6 दिवस पण चालते, लक्षात घ्या. तर खूप जास्त रक्तप्रवाह पण त्यामध्ये वाहत असतो, त्यामुळे विकनेस महिलांमध्ये येत असतो. तर अशा लोकांमध्ये थोडक्यात PCOS किंवा PCODचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर हार्मोन लक्षणं असतात, ज्याच्यामध्ये अचानक केस यायला चालू होतात, जसं की छातीवर, चेहऱ्यावर, पोटावर ही जास्त केस येत असतात. त्याच्यानंतर काही महिलांमध्ये केस गळणे किंवा अचानक काही भागामध्ये टक्कल पडायला पण चालू होत असतात. तसंच चेहऱ्यावर मुरूम येणं, त्वचा तेलकट होणं ही लक्षणंसुद्धा मित्रांनो त्याची आहेत. किंवा अचानक शरीरामधले वजन वाढणं असेल, पोटावर चरबी, सतत थकवा किंवा मानसिक चिडचिडपणा, ज्याच्यामध्ये एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल किंवा झोप येत नाही महिलांना. पहा, महिला ह्या चिडचिडपणा खूप करतात, कारण की मित्रांनो काय होतं की त्यांच्या हार्मोननुसार तर होतच असतं, पण त्यांना कधी कधी असं वाटतं की आम्हाला
काही गोष्टी करून देत नाहीत पहा. मग त्याच्यामुळं कधी कधी काय होतं किंवा बाहेर फिरण्याचा अभाव असतो, लोकांशी संपर्क करण्याचा अभाव असतो आणि घरातले काय प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं सुद्धा या गोष्टी होतात. त्याच्यानंतर प्रजनन समस्या. मित्रांनो, हिथून पुढं जर खरंच कुठला व्यवसाय चालेल तर याचाच चालेल, IVFचा. लक्षात घ्या. कारण की तुम्ही लक्षात घ्या, वयवर्ष अगदी 18 19 वर्षाच्या मुलीचं अगदी त्या दिवशी तर मागल्या 2 महिन्यापूर्वी तर मला अशी एक समस्या आली की 22 वर्षाच्या मुलीची पूर्णपणे 6 महिने झालं पाळीच निघून गेले. मित्रांनो, ही प्रजनन समस्या खूप निर्माण होत चालल्यात. त्याच्यानंतर गर्भधारणा उशिरा होणं. जसं की आजकाल काय मुली अशा आहेत, मुली म्हणता येत नाही ॲक्च्युली, पण 38-39 वर्ष झाला, आज त्यांचं लग्न नाही आहे मित्रांनो. मग ती गर्भधारणा उशिरा होते आणि त्याच्यामुळं ह्या परिस्थिती येतात. त्याच्यानंतर जसं की वैंध्यत्व येतं, म्हणजे काय, पूर्णपणे पाळीच निघून गेल्यामुळं त्या वांज, आपल्या मराठी भाषेमध्ये वांज बनायला चालू होतं मित्रांनो. ओके, तर मग ह्या सुद्धा समस्या जर जाणवत असतील तर ती लक्षणं आहेत. मग ह्याचं जर दुर्लक्ष केलं तर काय होतं मित्रांनो, जसं की वैंध्यत्व येतं म्हणजे मुलंच होणार नाहीत. विठ्ठल माने सर, कृपया स्क्रीनवर टच करू नका, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, वैंध्यत्व येतं. त्याच्यानंतर टाईप 2 डायबिटीस व्हायला चालू होतं. उच्च रक्तदाब, जसं की काय आतापर्यंत मग बघतोय महिलांमध्ये. पहा मित्रांनो, ह्या 4 वर्षामध्ये तर रक्ताचे, हृदयविकाराचे बरेचसे समस्या यायला चालू झालेले आहेत. त्यांच्या आर्टरी ह्या स्ट्रॉंग झालेल्या आहेत. थायरॉईडची समस्या मित्रांनो, ही तर समस्या आज महिलांमध्ये चालू झाली. त्याच्यानंतर एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका, ज्याच्यामध्ये पिशवीचा कॅन्सर हा कितीतरी महिलांमध्ये आज झालेला आहे. त्याच्यानंतर मानसिक ताणतणाव पण होतो मित्रांनो, ज्याच्यामध्ये कॉर्टिसॉल लेवल वाढल्यामुळं बाकीचे आजार पण व्हायला चालू होतात. म्हणजे हे PCOD PCOSमध्ये दुर्लक्ष जर केलं तर त्याचे दुष्परिणाम असे होत असतात. तर मग मित्रांनो, त्याच्यामध्ये आहार काय घेतला पाहिजे, पथ्य काय घेतले पाहिजे, हे पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. की आहारामध्ये काय केलं पाहिजे, त्यांनी डाएट केला पाहिजे. सकाळी 10च्या आत जेवण केलं पाहिजे. ओके, रात्री 8च्या आत कसल्याही परिस्थितीत जेवण केलं पाहिजे. हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजे, डाळी खाल्ल्या पाहिजेत. कडधान्य, ज्या डाळी कडधान्य असतील ती भिजवून त्यांनी खाल्ली पाहिजेत. ओट्स खाल्ले पाहिजेत. ज्वारी बाजरी भाकरी किंवा धपाटं बनवून खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर फळामध्ये सफरचंद असेल, पपैया असेल किंवा पेरो असेल, अननस असेल, यासारख्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. बदाम, अक्रोड व भरपूर पाणी. हे जरा महागडा उपचार होईल त्यांच्यासाठी, पण चला ठीक आहे. पण आता बघा, महिलांमध्ये साखर ही जास्त खातात. मी आत्ता 2-3 महिलांना भेटलो होतो तर त्या म्हणतात, सर आम्हाला चहा प्यायल्याशिवाय दिवस जात नाही. आता मला सांगा, आजारी तर एवढ्या ना, सगळं आजारच आहे पूर्ण शरीर, पण चहा पिणं म्हणजे काय, साखर खाते मित्रांनो. मैदा, उपवास, जसं बेकरी आयटम, साबुदाणा, उपवासामध्ये साबुदाणाच खातात. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, उपवासाला साबुदाणा चालत नाही. बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, जी व्हेजिटेरियन लोक आहेत, जी भुसा खातात, हे जे मी का म्हणतो तर त्याला कारण आहे, उपवासाला मित्रांनो साबुदाणा खरं सांगतो चालत नाही. लक्षात घ्या. आणि कितीतरी महिला मंगळवार धर, गुरुवार धर, शुक्रवार धर हे करण्याच्या नादात काय होतं, साबुदाणा खातात आणि तिथंच हे काय होतं, पोट बिघडून जातं किंवा त्यांना हे आजार चालू होतात. त्याच्यानंतर जसं की फास्ट फूड. पहा मित्रांनो, काही महिला तर अगदी पाणीपुरी आवडीची असते, पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, त्या पाणीपुरीमध्ये युरिनल कंटेंट सापडलेले आहेत. म्हणजे जे आपल्या लघवीमध्ये जे घटक असतात का नाही, तर ते पाणीपुरीमध्ये सापडलेले आहेत. पहा किती घातक आहे. म्हणजे पाणीपुरीवाले अक्षरशः लघवी पाचतात असं म्हणू शकतो पाणीपुरीच्या नादात, माहीत आहे का. हे फास्ट फूडचा परिणाम आहे आणि त्याची लक्षणं खूप घातक आहेत. आज पोटाचे आजार चालू झालेले आहेत. त्याच्यानंतर जसं की मी तुम्हाला म्हणलं, उपाशीपोटी चहा असेल, कोल्ड्रिंक्स असेल, जागरण. पहा, काही महिला जागरण खूप करतात, कारण टेन्शनमुळं असेल किंवा काही ना काही घरगुती कारणास्तव जागरण होत असतं. त्याच्यानंतर जास्त तळलेले पदार्थ, बेकरी आयटम असेल, भज्या असेल, हे खूप जास्त खातात. त्याच्यानंतर उशीरपर्यंत उपवास. बघा, आता नवरात्र जर आली का नाही, काय महिला तर अगदी 9 दिवस उपवास धरतात. हे चुकीचं आहे बरं का. तर उशीरपर्यंत उपवास कधी धरायचा नसतो, कारण की शरीराला मित्रांनो एनर्जीची गरज असते, जी की अन्नाच्या मार्फत आपण भरून काढत असतो. मित्रांनो, आपलं शरीर हे एका गाडीसारखं आहे. लक्षात घ्या. गाडीसारखं म्हणजे काय, आपल्या शरीरातली जी गुड फॅट आहे, ही काय आहे तर एक इंजिन ऑइलसारखं आहे, जी की गरजेचं आहे.
पण मित्रांनो जे अन्न आहे ते पेट्रोलसारखं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला सकाळी जर जायचं कुठं असेल तर तुम्हाला एनर्जी देण्याचं काम अन्न करतं. मग महिला काय करतायत, हाच तर प्रॉब्लेम आहे PCOS व्हायला, की महिला उशिरापर्यंत जेवण करतात. मी बघतो किती वाजता जेवण करता हे ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस सांगतात की सर आम्ही 2 वाजता जेवायला, 3 वाजता जेवायला, 4 वाजता जेवायला. हे टायमिंग नाही बरं का मित्रांनो जेवणाचं, लक्षात घ्या. तर हे असं जेवण केल्यामुळं होतं काय, आपल्याला शरीराला रक्ताची गरज सकाळी 11 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत असते. किती? मग त्याच्या आधी 2 तास तुम्ही जेवण करायचं असतं, लक्षात घ्या. मी काय म्हणले नीट लक्षात घ्या, सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत रक्ताची गरज असते. मग त्या 11च्या आतमध्ये 2 तास आधी तरी तुम्हाला काय करावं लागतं, अन्न खावं लागतं. आणि ते खाल्लं की रक्त बनतं, आणि ते रक्त जर शरीरामध्ये बनलं व्यवस्थित 11 ते 1च्या दरम्यान, तर ते पूर्णपणे तुमच्या शरीराला लागू होतं आणि त्यामुळे तुम्हाला कुठलंच आजार होत नाही. म्हणून तर रक्ताचे प्रॉब्लेमवाल्याला विचारा तुम्ही जेवण किती वाजता करता, किंवा महिलांमध्ये विचारा तुम्ही जेवण किती वाजता करता, तर त्या नक्कीच उशिरा जेवण करतात. मित्रांनो आपण महिलांना नक्कीच लक्ष्मी म्हणतो, पण मित्रांनो नक्कीच ही लक्ष्मी व्यवस्थित जेवते का बघितलं पाहिजे, वेळेवर जेवते का बघितलं पाहिजे, किंवा अन्न व्यवस्थित खातात का हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण की ती लक्ष्मी खराब झाल्यामुळं जेवण मित्रांनो अन्न पूर्ण खराब होते, पैशाची लक्ष्मी खराब होते, लक्षात घ्या. तर त्याच करत नाहीत महिला, कारण की त्यांना कुठलं टेन्शन असतं काय माहीत नाही मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक घातक गोष्ट सांगतो. PCOS हा पूर्णपणे बरा होत नाही, तर तो फक्त नियंत्रणात ठेवता येतो. नियंत्रणात ठेवणं म्हणजे काय, तुम्ही म्हणाल की सर औषधं देऊन होणार नाही का, तर 100% तुमचा आजार तिथं काय होणार मित्रांनो, कंट्रोल होणार किंवा बरा पण व्हायला मदत होणार, पण लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते. मग यासाठी काय करावं लागतं मित्रांनो, दररोजच्या जीवनशैलीमध्ये 30 ते 45 मिनटं चाललं पाहिजे. म्हणजे थोडासा व्यायाम करणं गरजेचं असतं, ज्याच्यामध्ये भुजंगासन, कपालभाती, अनुलोम विलोम करणं गरजेचं असतं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जे जे काही घटक आहेत ते खाणं गरजेचं असतं. महत्त्वाचं 8-9 तास झोप घ्यावी लागते मित्रांनो लेडीजला, कारण लेडीजचं शरीर तिथं हे असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये मुलींचं पण आलं बरं का, म्हणजे मुलींमध्ये पण ताणतणाव किंवा कमी करावा लागतो, म्हणजे हायसं राहावं लागतं. त्यासाठी महिलांनी कधी दुसऱ्याची चेष्टा करायची नाही, ह्याच्या घरात हे चाललं त्याच्या घरात ते चाललं, त्याच्यामुळं ताणतणाव वाढतो मित्रांनो, तर तो कंट्रोल केला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही म्हणाल की मग सर ही तर माहिती दिली तुम्ही, मग त्याच्यामध्ये आपले काही प्रोडक्ट उपयोगीला येणार आहेत की नाहीत, तर मित्रांनो 100% उपयोगीला येणार आहेत. ज्याच्यामध्ये लेडी केअर जे घटक आहेत, लेडी केअरचे जे घटक आहेत ते उपयोगीला येणार आहेत. पण लेडी केअर आणि बेरी केअर नुसतं द्यायचं नाही, तर अमृत ज्यूस किंवा 7 वंडर यासोबत द्यायचं आहे. ओके, तर मग चला लेडी केअरमधले जे काही घटक आहेत, जसे मी तुम्हाला सांगतो शतावरी आहे, तर शतावरीला आयुर्वेदामध्ये राणी म्हटलं गेलं आहे बघा, म्हणजे आयुर्वेदाची राणी म्हटले गेले, म्हणजे काय, लेडीजसाठी उपयोगीला येणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, स्त्रियांचं जे हार्मोन आहे ते संतुलित करतं, किंवा ज्या ज्या ओव्हरीज आहेत तर त्या ओव्हरीजला सुधारण्याचा प्रयत्न करतं. आणि ही PCOS मधले अत्यंत महत्त्वाची औषधी वनस्पती आहे, लक्षात घ्या. तर ही लेडी केअरची 1 कॅप्सूल व बेरी केअरची 1 कॅप्सूल ही जेवणानंतर एक जर खाल्ली तर त्या ठिकाणी 100% उपयोगीला येणार आहे. त्याच्यानंतर अश्वगंधासुद्धा आहे मित्रांनो, जी की त्यांच्या कॉर्टिसॉल लेवलला काम करेल आणि एनर्जी देण्याचं काम करेल, ज्याच्यामध्ये ताणतणाव कमी करेल, कॉर्टिसॉल लेवल कमी करून हार्मोन बॅलन्स करेल. त्याच्यानंतर PCOSमध्ये जी एन्झायटी येते किंवा झोप येत नाही, तर ती झोप सुधारायला सुद्धा लेडी केअर मदत करेल. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो अशोका आहे. अशोका ही लेडीजमधल्या प्रत्येक प्रॉब्लेमला किंवा मुलं न होण्याच्या प्रॉब्लेममध्ये अशोका उपयोगीला येते मित्रांनो. ओके, तर हे काय करते, पाळी नियंत्रित ठेवण्याचं काम करते किंवा व्यवस्थित करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर गर्भाशयाचं आरोग्य सुधारतं, जास्त रक्तस्राव होऊन देत नाही, पाळी उशिरा जर येत असेल तर वेळेवर आणण्याचं काम करतं, टॉक्झिन रिमूव्ह करण्याचं काम अशोका करतं, एनर्जी बूस्टिंग देण्याचं काम अशोका करतं. अशोकावर बोलायला गेल्यावर मित्रांनो 2 तास पुरणार नाहीत, फक्त एवढंच म्हणेन, अशोका इज एव्हरीथिंग आहे. ओके, त्याच्यानंतर जे ज्येष्ठ मध आहे हे तर खूप महत्त्वाचं आहे. लेडीजमध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी असल्यामुळं मेंदूचे प्रॉब्लेम वाढत असतात किंवा भूक लागत नाही, तर त्यामध्ये ज्येष्ठ मध नक्की कामी येतं. ओके, तर
अँड्रोजन नावाचा जो हार्मोन असतो मित्रांनो, हा मेल हार्मोन असतो, लक्षात घ्या. म्हणजे आपण ज्यावेळेस गर्भामध्ये असतो त्यावेळेस नक्कीच पहिल्या 3 महिन्यापर्यंत नक्की तुम्ही मुलगा आहे की मुलगी आहे हे ठरलं जात नाही, लक्षात घ्या. मग ज्याच्यामध्ये दोन्ही पण कंटेंट असतात, मुलाचे पण आणि मुलीचे पण असतात. तर हे अँड्रोजन मेल हार्मोन कमी करतं. पहा, आपण कधी म्हणतात बघा, ही पोरगी गड्यासारखं का वागते, तर कारण की तिचे अँड्रोजन नावाचा जो हार्मोन आहे तो हा तिच्यामध्ये सर्वात जास्त आहे, लक्षात घ्या. तर तो ज्येष्ठ मधमुळं कमी होतो, त्याच्यानंतर पिंपल्स कमी होतात, केस गळती कमी होते, स्किनच्या बऱ्याचशा प्रॉब्लेम कमी होतात, सोरायसिस वांगसुद्धा कमी होतो. त्यामुळे हे लेडी केअर बेरी केअर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. मंजिष्ठा मित्रांनो, मंजिष्ठा हे लिव्हरला व्यवस्थित करतं, त्यामुळं रक्तशुद्धी होते, त्वचेचे मुरूम जे आहेत ते कमी होतात, पिगमेंटेशन कमी होतं म्हणजे तेल येणं चेहऱ्यावर हे कमी येतं. त्याच्यानंतर PCOSमध्ये जे डेटॉक्स आहे हे चांगलं वर्किंगमध्ये येतं. त्याच्यानंतर सफेद मुसळी जे आहे ते त्यांच्या पाळीचा प्रॉब्लेम कमी करणार आहे, किंवा जे अंडाशय बनत असतं तर त्याला व्यवस्थित बनायला मदत करणार आहे. ओके, कमजोरी आणि थकवा ह्याच्यामध्ये सुद्धा ते मदतीला येणार आहे. अनंत मूळ, पहा शब्दच आहे अनंत आणि मूळ. म्हणजे काय मित्रांनो, आपल्या रक्तवाहिन्या ह्या जवळपास असं म्हणतात की 74,000 किलोमीटरपर्यंत आहेत, लक्षात घ्या. जर अशा मोजल्या तर त्या मूळ आहेत, लक्षात घ्या. मूळ म्हणजे काय, तर ती वाहिनी थोडक्यात. तर त्या प्रत्येक वाहिनीला जी आलेली सूज असते, किंवा जर बारीक झाली असेल, किंवा तिथं जर घाण साठले असेल, किंवा त्या ठिकाणी जर प्रेशर मेंटेन होत नसेल, तर हा अनंत मूळ काय करतो, त्या ठिकाणी मदतीला येतो. हीट वाढलेली कमी करतं, आणि महिलांमध्ये हीटचा प्रॉब्लेम हा बराचसा असतो, तो सुद्धा ह्या अनंत मूळनं कंट्रोल होणार आहे. त्याच्यानंतर जसं की बेरीज आहेत, यामध्ये ज्या अँटीऑक्सिडंटचं काम करणार आहेत, इन्सुलिन व्यवस्थित बनवायचं काम करणार आहेत, मदतीला येणार आहेत. ओके, ग्रीन टी आहे, वजन कमी करायला मदतीला येणार आहे, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारणार आहे, आणि त्यामुळं मित्रांनो PCOSमध्ये सुद्धा उपयोगीला येणार आहे. त्याच्यानंतर जसं की अमृत ज्यूसमध्ये मित्रांनो ॲलोवेरा आहे, महिलांमध्ये हार्मोनी इनबॅलन्स व हीट कमी करायचं काम करणार आहे. नोनी पण सेम याच काम करतं मित्रांनो. ओके, आवळा खूप महत्त्वाचा आहे, लिव्हर, पोट, त्वचेला साफ करण्याचं काम करणार आहे. व्हिटॅमिन C दिल्यामुळं कांती येणार आहे, ते म्हणजे स्किनवर एक उजाळा येणार आहे. त्याच्यानंतर जी शतावरी आहे हे तर मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, अश्वगंधा पण सांगितलेला आहे. ओके, मेथीदाणा पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, की ब्लड कंट्रोल करायचं काम, इन्सुलिन रेसिस्टन्स कमी करण्याचं काम, PCOSसाठी खूप मदतीला येत आहे आणि आलेलं आहे. त्याच्यानंतर हळद ही जेवणामध्ये मित्रांनो असलीच पाहिजे, लक्षात घ्या. हळद हा कॅन्सररोधी किंवा अँटी इन्फ्लामेटरी आहे, आणि महिलेनं दूध प्यायचं आहे, लक्षात घ्या, जर PCOS असेल तर. त्याच्यानंतर ग्रीन टी जसं की आहे, याच्यामध्ये बेरीज आहेत, हे तर आपल्या याच्यामध्ये पण आहेत. ओके, त्याच्यानंतर घ्यायचं कसं हे खूप महत्त्वाचं आहे. तर अमृत ज्यूस जो आहे तो 20 ते 25 ml कोमट पाण्यामध्ये सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचा आहे अमृत ज्यूस, लक्षात घ्या. आणि जेवणानंतर लेडी केअरचे आणि बेरी केअरची एक कॅप्सूल सकाळी, एक कॅप्सूल संध्याकाळी घ्यायची आहे, लक्षात घ्या. आणि हा डोस हा लॉंग टर्म लागू शकतो. लॉंग टर्म म्हणजे काय, व्यवस्थित आहे का? लॉंग टर्म म्हणजे काय, एखाद्याला लवकर रिझल्ट येऊ शकतो किंवा एखाद्याला उशिरा रिझल्ट येऊ शकतो. कारण महिलांचे जे प्रॉब्लेम हे गुडघ्यासारखे नाहीत की खाल्लं केलं की 4 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात, महिन्यात बरं वाटेल. कारण की पाळीचे प्रॉब्लेम दिसायला कधी कधी 3 महिने 4 महिने वेळ लागतो, लक्षात घ्या. तर मग त्या पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला तिथपर्यंत काय करावं लागेल, तर घ्यावं लागेल. ओके, ते नक्की घेण्याचा काय करा, प्रयत्न करा. ओके, तर हे लॉंग टर्म घ्या, म्हणजे कंटिन्यूस घेतलं तरी चांगली गोष्ट आहे. कारण लेडी केअर तर कंटिन्यू घेतलं पाहिजे, किंवा अमृत ज्यूस हा त्यांनी कंटिन्यू 6 महिने 12 महिने वापरलाच पाहिजे, त्यांचे व्यवस्थित नियम पाळून, जेवणाचे व्यवस्थित नियम पाळून. ओके, काही महिलांमध्ये डबल द्यायची सुद्धा गरज भासू शकते, ज्यांचं वजन सर्वात जास्त आहे. तर त्यांच्यामध्ये मित्रांनो काय करायचं आहे तुम्ही, की अमृत ज्यूस हा डबल द्यायचा आहे, सकाळी 20 ml आणि संध्याकाळी 20 ml हा सुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा 30 ml सुद्धा देऊ शकता त्यांच्या वजनानुसार, आजारानुसार. ओके,
आणि गोळी जी आहे याचासुद्धा डोस तुम्ही डबल करू शकता. ज्यांना पाळी पूर्णपणे गेलेली आहे, मोनोपथचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे, व्हाईट डिस्चार्ज चालू झालेला आहे, त्यांना हा डोस डबल करायचा आहे. ओके, इथं लिहिलं आहे त्यापेक्षा डोस डबल करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर 7 वंडर नोनी प्लस उपयोगीला येणार आहे का? तर हो मित्रांनो, आपलं 7 वंडर नोनी प्लस आज महिलांसाठी खरंच अमृत ठरलेलं आहे. लक्षात घ्या, कारण कितीतरी लेडीजमधले जे प्रॉब्लेम आहेत ते 7 वंडर नोनी प्लसनं आत्तापर्यंत घालवलेले आहेत. म्हणजे 7 वंडर नोनी प्लससोबत विटामॅक्स किंवा 7 वंडर नोनी प्लससोबत अश्वरींचे जर कॅप्सूल दिले तर पाळीची सुद्धा समस्या मित्रांनो काय होणार आहे, थांबणार आहे किंवा मुलं पण झालेली आहेत. कितीतरी महिलांमध्ये आपल्या 7 वंडर उपयोगीला आलेला आहे. त्यामुळं मोस्टली 7 वंडर तुम्ही रेफर करू शकता याच्यासोबत. ओके, म्हणजे 7 वंडरसोबत तुम्ही काय करा, नक्कीच विटामॅक्स रेफर करा किंवा 7 वंडरसोबत अश्वरीन रेफर करा किंवा लेडी केअर रेफर करा. 100% त्या ठिकाणी रिझल्ट येणार आहे. ओके, कारण की मित्रांनो काय फायदेशीर आहे आणि काय मर्यादा आहेत हे पण पाहिलं पाहिजे मित्रांनो. की आपले जे लेडी केअर आहे, बेरी केअर आहे, त्याच्यानंतर जे अमृत ज्यूस आहे किंवा नोनी आहे, तर याच्यामध्ये हार्मोन बॅलन्स होणार आहे, पाळेमध्ये सुधारणा होणार आहे, ट्रेस कमी येणार आहे, PCOD PCOSमध्ये कंट्रोल येणार आहे. पण लक्षात घ्या, जर मोठ्या ओव्हरीक्रिस्ट असतील, बघा काय महिलांमध्ये अगदी 5 mm 7 mmच्या ओव्हरीक्रिस्ट म्हणजे कॅन्सरच्या गाठी तिथं आलेल्या आहेत. तर ह्या कंट्रोल लगेच येणार नाहीत, त्यांना कंटिन्युअसली डोस घ्यावाच लागेल. लक्षात घ्या, तर त्यासाठी एवढंच पुरेसं नाही, तर वजन कमी करणं, डाएट एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. हे जर नसेल तर रिझल्ट कृपया येणार नाहीत, कारण महिलांसाठी डाएट खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इन्सुलिन रेसिस्टन्स असल्यास वेगळी तुम्हाला औषधं घ्यावं लागेल. म्हणजे एखाद्या लेडीजमध्ये जर समजा इन्सुलिन रेसिस्टन्स आहे, म्हणजे काय, इन्सुलिन कमी आहे, तर त्या लेडीजला मित्रांनो आपल्या ह्या ट्रीटमेंटसोबत A1 डायबाकेअरसुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ओके, तर चला अशा रीतीने